पायाभूत सुविधांचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही केंद्र सरकार करतेच आहे। विशेषतः राज्यांकरता एक अतिशय चांगली स्कीम केंद्र सरकारने आणलेली आहे। 1.5 लाख कोटी रुपये या वर्षी राज्यांकरता ठेवले आहेत, जे राज्यांना कर्ज स्वरूपात मिळणार आहेत। पण हे कर्ज कसं आहे, 50 वर्षात परतफेड करायची आहे आणि 50 वर्षात त्याच्यावर व्याज देखील राज्यांना द्यायचं नाही। त्यामुळे जवळपास मोफत 1.5 लाख कोटी रुपये राज्यांना मिळणार आहेत। फक्त याच्यामध्ये केंद्र सरकारची अट एकच आहे, पूर्ण होणाऱ्या प्रोजेक्ट्सला हे ते कर्ज देणार आहेत। नाही तर पैसे घेऊन ठेवले आणि ते बँकांमध्ये ठेवले आणि 10-10 वर्ष प्रोजेक्ट केले नाही असं चालणार नाही। तर फायनान्शियल इयर एंड होत असताना त्याचा विनियोग हा द्यावा लागेल। अशा प्रकारे खरं म्हणजे याचा सगळ्यात जास्त फायदा गेल्या 3 वर्षापासून चाललाय। पहिल्या वर्षी 75,000 कोटी ठेवले, मग 1 लाख कोटी ठेवले, आता 1.5 लाख कोटी। याचा सगळ्यात जास्त फायदा हा महाराष्ट्राने घेतलेला आहे। महाराष्ट्राला याचा सगळ्यात जास्त फायदा होतो। त्यामुळे याही वेळी हे जे काही वाढलेलं अशा प्रकारचं याचं सगळं जे काही पैसे आहेत त्याचा एक मोठा फायदा हा महाराष्ट्राला मिळेल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे। यासोबत एक अजून महत्त्वाची गोष्ट जी काही केलेली आहे ती पीपीपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर त्या ठिकाणी गुंतवणूक वाढवणे। आज आपण पाहू शकतो की राज्य सरकारांची गुंतवणुकीची एक कॅपॅसिटी असते। प्रत्येक राज्य सरकारला त्यांना किती वर्षभरात कर्ज घेता येईल त्याची एक लिमिट दिली जाते। त्या लिमिटपेक्षा जास्त बॉरोइंग करता येत नाही। आज आपण विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक समृद्धी महामार्ग तयार करण्याकरता 55,000 कोटी रुपये आपल्याला लागतात, किंवा एक आपण जो काही मल्टी मॉडेल कॉरिडॉर तयार करतो आहे त्याच्या नुसत्या लँड ॲक्विजिशनला आपल्याला 30,000 कोटी लागतील, तो बनवायला अजून 40,000 कोटी लागतील, किंवा पुणे रिंग रोड करता 20,000 कोटी रुपये नुसत्या लँड ॲक्विजिशनला लागतील। तर हे सगळे पैसे जर आपल्या फिस्कल स्पेसमध्ये आपण अडकवले तर त्यातनं पुढे आपल्याजवळ इतर कामांकरता पैसे उरणार नाहीत। आणि म्हणून हा जो काही पीपीपीचं मॉडेल आणलेलं आहे या मॉडेलमध्ये विशेषतः लँड ॲक्विजिशन करता आपण पैसे जर गुंतवले तर त्याच्यावर जो प्रोजेक्ट करायचा आहे या प्रोजेक्टमध्ये खाजगी गुंतवणूक आणता येईल। आणि काही कारणाने एखाद्या प्रोजेक्टमध्ये खाजगी गुंतवणूक आणण्याकरता, कारण खाजगी गुंतवणूकदार गुंतवणूक तेव्हाच करतो जेव्हा त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतं। तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर योग्य आरआर असेल तर ती गुंतवणूक होते। या गुंतवणुकीमध्ये जर काही तफावत असेल तर त्या तफावतीकरता त्यांना वायबिलिटी गॅप फंडिंग करायची, याकरता एक कोश, एक पाईपलाईन ही केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरची तयार केली आहे की ज्या पाईपलाईनचा उपयोग करून अशा प्रकारचं फंडिंग करता येईल। यामुळे वर्षाला जर आपण 10,000 कोटी, 20,000 कोटी किंवा 50,000 कोटीचे प्रोजेक्ट घेऊ शकत होतो तर या मार्गाचा अवलंब करून आपण त्याच्या दुप्पट किंवा 2.5 पट आता प्रोजेक्ट घेऊ शकू। अशा प्रकारची एक ही व्यवस्था केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। यासोबत एक ॲसेट मॉनेटायझेशन प्लॅन हा आता केंद्र सरकारने मांडलाय। पुढच्या 5 वर्षामध्ये त्यातनं 10 लाख कोटी रुपये मिळवायचा प्रयत्न आहे। ॲसेट मॉनेटायझेशनचा अर्थ काय आहे तर एक साधं उदाहरण सांगतो की समृद्धी महामार्ग आता आपण पूर्ण केला, त्याच्यावर आपल्याला 55,000 कोटी रुपये मिळाले। आता याला आपण जर मॉनेटाईज केलं, सिक्युरिटाईज केलं, इन्व्हिट केलं, वेगवेगळे जे प्रकार आहेत, तर जे जगातले फंड आहेत हे फंड हा रस्ता विकत घेतात। रस्ता विकत घेतात म्हणजे रस्ता विकत नाही घेत, त्याच्यावरचे टोलचे राईट जे आहेत ते विकत घेतात। आणि त्यांना त्याचा फायदा काय होतो तर त्यांच्याकडे जे काही पैसे आहेत हे पैसे त्यांनी बँकेत गुंतवले तर त्यांना किती पैसे मिळतील, 4%, 3%, 5% याच्यावर पैसा त्यांना मिळणार नाही। पण त्यांनी समजा पेन्शन फंड आहे तर त्यांना पेन्शन फंडमध्ये 8% द्यायची आहेत। आता 8% द्यायचे आहेत आणि 5%त गुंतवलं तर त्यांचं नुकसान होईल। त्यामुळे त्यांना असे प्रोजेक्ट्स लागत असतात की ज्याच्यावर त्यांना एन्युइटी येत राहील, त्यांना एक प्रकारे गुंतवलेल्या पैशांवर 10%, 12%, 15%, 17% मिळत राहतील। आणि म्हणून मग असे जे फंड्स आहेत ते अशा प्रकारचा पैसा गुंतवतात। म्हणजे आजपासून 3-4 वर्षापूर्वी जेव्हा समृद्धीचं काम जवळपास पूर्ण
होत होतं त्याच काळामध्ये समृद्धी करता LICने 35,000 कोटी रुपये आम्ही देऊन त्याचे राईट्स विकत घेऊ शकतो असं सांगितलं होतं, पण तेव्हा काम पूर्ण झालं नव्हतं, आपण ते केलं नव्हतं. मला विश्वास आहे की आता समृद्धीचं काम पूर्ण ज्यावेळेस आपण करू त्यावेळी आपल्याला आपण जेव्हा त्याचं सिक्युरिटायझेशन करू किंवा इन्व्हेस्ट करू तर आपल्याला कदाचित 60-65 हजार कोटी रुपये त्यातनं मिळतील. त्याचा परिणाम काय होईल तर लावलेले पैसे बाहेर निघाल्यामुळे आपलं ॲसेटचं मॉनिटायझेशन झाल्यामुळे तेवढे पैसे इतर ॲसेट क्रिएट करण्याकरता आपल्याला मिळतील. अशा प्रकारे ॲसेटचं मॉनिटायझेशन करून 10 लाख कोटी रुपये हे केंद्र सरकार या ठिकाणी उभं करणार आहे, ज्यातनं अजून 10 लाख कोटीचे नवीन ॲसेट्स हे आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतील. त्यासोबत केंद्र सरकारने विशेषतः एक अर्बन चॅलेंज फंड तयार केला आहे. जवळपास 1.5 लाख कोटीचा फंड तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर करता तुम्ही जर काही त्यांनी मानकं तयार केलेली आहेत त्या मानकांना पूर्ण केलं किंवा ते रिफॉर्म्स जर तुम्ही केले तर तुम्हाला त्या फंडला ॲक्सेस मिळणार आहे. तसाच एक फंड वीज वितरणाच्या सुधारणेकरता एक त्यांनी आपल्याला एक मदत केलेली आहे की आतापर्यंत जे बॉरोईंग त्याच्याकरता करता येतं तर त्याच्यापेक्षा जास्त बॉरोईंग म्हणजे GSDPच्या 0.5% ॲडिशनल बॉरोईंग करता येईल, पण त्याकरता काही सुधारणा कराव्या लागतील. यामुळे या सगळ्या पायाभूत क्षेत्रांमध्ये आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर करता मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते उपलब्ध होतील.